लाडली, कशी आहे गायची तब्येत? आता बरं वाटतंय ना तिला? नाही बरं वाटत आहे. ऑपरेशन करावंच लागेल. वडिलांना भेटली तुझ्या? हा भेटले. लय खचले तात्या, लय रडत होते. मी ना त्यांना अशा अवस्थेत कधीच नाही बघितलं. बर लाली, म्हणजे तू काय पैसे दिलेस का वडिलांना तुझ्या? यांना कसं कळलं मी पैसे दिलेलो? यांनी मी तात्यानं पैसे देताना मला बघितलं आणि घरी सांगितलं का काय? कुठले पैसे आत्याबाई? मी कुठून आणू एवढे पैसे त्यांना द्यायला? म्हणजे आपल्या गोपाळकडनं काय घेऊन दिलेत का तू त्यांना? म्हणजे यांना पक्क माहित नाही तर. लाले, अगं फुलताई काय म्हणते ऐकलं नाही का? येत आहे मला ऐकायला. बरोबर आहे, तुम्हाला असं वाटत असणार मी पैसे दिले असतील, पण मी कुठून आणू एवढे पैसे? मला काय लॉटरी लागले का दरोडा घातलाय मी कुठं? माझ्याकडे जर एवढे पैसे असते आत्याबाई, तर माझे तात्या या घरात आल्यानंतर त्यांचा एवढा अपमान झाला, आप्पाने त्यांची टोपी उधळून लावली, हे सगळं मी होऊच दिलं नसतं ना. लगेच सगळे पैसे देऊन टाकले असते. आता ह्यांच्याकडे पैसे मागावेत तर लग्नात सगळे पैसे खर्च झाले असं म्हणतात. आई काय टना लाया फुटताय, पाहिलं का फुलताय? काय आवाज लागलाय, काय वाढलाय? हा मग चढणारच ना. या घरानं माझ्या तात्यांना 1 रुपयाची मदत नाही केली आणि वर मलाच प्रश्न विचारताय तुम्ही? अहो, माझ्या आईची अवस्था बघवना झाली आहे मला. ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये कमी पडतात आणि मी काहीच करू शकत नाहीये. आणि तुम्ही माझ्यावर असले आरोप करताय. आत्याबाई, खरंच तुम्हाला असं वाटतं का मी असं लपून छपून काहीतरी करीन? लाली नाही कर, मला खरंच माफ कर. तू तुला त्रास असं करून घेऊ नकस बघ. फुलताई तू कसली माफी मागते? रंजे, तू तर काय बोलूच नकोस. अगं पोरीकडे बघ की जरा. आणि ती आपल्याला फसवायचं का करत? त्याच्या आईच्या काळजीने ती तिकडे गेली. तिच्याकडे कुठनं आला एवढा पैसा? जाऊ द्या आत्याबाई, मला आता कशाचंच वाईट वाटत नाहीये. मला फक्त माझ्या आईची काळजी वाटते. तिला काही होऊ नये म्हणजे झालं. मी माझ्या आई वडिलांना काहीच मदत नाही करू शकले ना, याचं लई वाईट वाटतंय मला. लागे, हे बघ, तू काळजी कर नको जरा बी. समजा ठीक होईल. लाले, आईच्या उपचारासाठी काही पैशाची मदत हवी असेल तर सांग फुलताईला, करल ती मदत. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.